बोल. अरे कुठपर्यंत आलायस? आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत. काय? हे तेच मूल आहे ना मोनिका? लग्नाच्या एक दिवस आधी तू मला सांगितलं होतंस की तुझे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेत म्हणून. हे तेच मूल आहे ना मोनिका? हो. कसं मॅनेज झालं? गंडवलं विक्रांतला, सगळ्यांना. सगळं बिल विक्रांतवर फाडायचं ठरवलं मी. अरे माझं क्रेडिट कार्ड असं हातचं कसं जाऊ देऊ मी? तू मला सांगितलं होतंस की विक्रांत गायनॅक आहे, बरोबर? स्टील ही डिडंट. रिचा, तुला एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं. बोनस म्हणून मी 4 प्रश्नांची उत्तरं दिलेत, कारण आदल्या रात्री तू माझ्या बरोबर होतीस. माय गॉड, ही प्रेग्नंट आहे की तू 3 महिन्यांची प्रेग्नंट आहेस? कसं शक्य आहे? ते तूच मला सांग. माझा एक बॉयफ्रेंड होता. आम्ही एका इव्हेंटच्या सक्सेस पार्टीसाठी गेलो होतो. And I was drunk. Did he take advantage of me? याचा अर्थ तुमच्या लग्नाच्या दिवशीच ही प्रेग्नंट होती. हिने सांगितलेला शब्द न शब्द खरं आहे. आज पहिल्यांदा माझ्या घरात मी खोटं बोललो, फक्त तुझ्यामुळे. बोल. अरे कुठे आहेस तू? वाट बघते मी तुझी. मी घरीच यायला निघालो होतो, पण अचानक इमर्जन्सी आली हॉस्पिटलमधून, म्हणून परत आलो. नेहमीच आहे. उद्या तरी येणार आहेस ना? माझं डोहाळ जेवण आहे. नाउ व्हॉट मोनिका? मला तेच कळत नाही. आता काय करायचं? मला जरा विचार करू दे. अब क्या करेगी यार? तू चुप ना यार. थांब. काही सुचत नाही मला. विक्रांत, हॅलो. हाय. हाय. काय करतेस? काही नाही. हो, मला वाटलं तुला माझी आठवण बिठवण येत असेल. ऑफकोर्स, ते तर आहेच. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मोनिका, काही झालंच नाहीये तर मग तुझा आवाज असा का वाटतोय? ते काय ना विक्रांत, लग्नाच्या आदल्या दिवशी जरा टेन्शन येतं ना मुलींना. हो, मी आहे ना. मग कसलं टेन्शन?
चल मग भेटू उद्या. eager to see you. Bye. बाय. अगं लग्नाचा आदला दिवस नाहीये, डोहाळ जेवण आहे. इतकं कसलं टेन्शन घेतेय तू? तुला नाही कळणार मनात काय चालतं ते. अगं आपल्यामुळे तिथे उगीच कमी जास्त व्हायला नको. सगळं सुरळीत होऊ दे, उगीच गोंधळ नको व्हायला. काही गोंधळ होणार नाही, उगाच टेन्शन घेऊ नकोस. हो पण त्यासाठी तू तिथे वेळेवर यायला पाहिजेस ना. मी पोहोचेन की. असं आत्ता म्हणतेस, पण एकदा हॉस्पिटलमध्ये गेलीस ना की मग तुझा फोन येतो नाही तर SMS उशीर होईल म्हणून. आज नाही होणार. आय प्रॉमिस मी वेळेवर पोहोचेन. नको ना ग टेन्शन घेऊ. काय ग तिकडे घालायचे कपडे घेतलेस का बरोबर? सॉरी, विसरले. आणते. कसं होणार आहे या मुलीचं काही कळत नाही. म्हंटल ना मी, तुझं लक्षच नसतं हल्ली. थँक्यू आजी. बरं हे बघ, मी गेल्यावर तू आजोबांना अजिबात कामाला लावू नकोस. बरं बरं, निघा आता वेळेवर. तिकडे पोचायलाच उशीर झाला तर डोहाळ जेवणाला यायला पण उशीर होईल. मी पण तेच म्हणतीये, तू असं उगाच टेन्शन घेत बसलीस तर मला इथेच थांबावं लागेल. मग सगळ्याच गोष्टींना उशीर होईल. सो रिलॅक्स, काही टेन्शन घेऊ नकोस. बाय. हां ॲडव्होकेट साने, मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे. थँक्यू. वहिनी तिकडून वर गेलाय, इकडून वर पाहिजे. अगं नाही ग, असा थोडा ना तिरकाच पाहिजे. अगो बाई, अहो नाही, पण इकडून पाहिजे ना. मला असं वाटत होतं इकडून. हो का? केलं. पण जपून जपून हं. जोड आहे हो. हो काय चाललंय? ते सेट करतोय इकडून का तिकडून. नाही असंच असतो आकाशातून, आपण असं बघतो नाही का, तिरकच असतो थोडा. हो ना. चालेल ना तुमचं? हो. चला निघ तुम्ही. नाही नाही थांबा ना, तुम्ही कुठे निघालात? अगं मगाशी म्हटलं ना तुला ते हा दाणी आहेत त्यांच्याकडे जायचं आम्हाला मिस्टर. थोडी दाणी नाही पाणी नाही, तुम्ही इथेच थांबा. ए मोहन, मोहन इकडे आहे ना. काय हा अरे मस्त दिसतीस, थांब जरा फोटो काढूया आपण. अरे फोटो काढायला नाही बोलवलं तुला मी. हा असा इकडून वर घे ना. तिकडून वर थोडासा घेते ना. तुमचं चालू होतं ना बायकांचं डोळा जेवण वगैरे, आम्ही कशाला मदत, आम्ही काय मदत करणार आणि आम्ही. काय 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 चाललंय काय हा काय चाललंय हं? चंद्र सरळ कर. थांब जरा. ठीक आहे, माई आहे का घरात? का? नाही थोडं बोलायचं होतं महत्वाचं. गीता वहिनी, आपण मूर्ख आहोत ना. म्हणजे नानू मामा सारखा समंजस माणूस घरामध्ये असताना आपण काय वेळेपणा करतोय आम्हाला कळत नाहीये. काय झालं काय हा कसला एवढा काथ्याकूट चाललाय? काय नाही याला तो चंद्र कसा लावायचा ऍडजस्ट करायचा ते जमत नाही, तो असा असा होतोय. बघ ना रे नानू मामा, एवढी सोपी गोष्ट येत नाही यांना यार. अरे मग हे मला आधी नाही का सांगायचं हा? अहो नानू मामा, हे दोघं मिळून तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहेत, तुमच्या लक्षात येत नाही. हे नाही नानू मामाचा या बाबतीतला अभ्यास फार दांडगा. हा हा मग पण या परंपरेतल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासक आहे हा नानू मामा. अरे याला खगोलामध्ये एवढा इंटरेस्ट आहे, चंद्र तारे काय 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 विचारू नकोस तू. मग हे बघा मी सांगतो आता काय करायचं ते कळलं? हा. एक मिनिट, ते तुला आईला काहीतरी सांगायचं होतं ना? ते नंतर बघू रे, आधी चंद्र महत्वाचा. करेक्ट.
तू सांभाळशील ना सगळं? हा. चला आपण निघूया दोघं. चल. अम्मा अरे तुम्ही कुठं निघालात हा? आता मी सांगतो तसं तुम्ही करायचं, कळलं? बरोबर नानू मामा आ. या पुढे या. पुढे ये इकडे तू इकडे धर, तू इकडे धर. सगळं बिल विक्रांतवर फाडायचं ठरवलं. माझं क्रेडिट कार्ड असं हातचं कसं जाऊ मला तुम्हाला सांगितलं होतंस की विक्रांत गायला बरोबर गंडवलं सगळ्यांना. सॉरी म्हणते तुला. मला फक्त तुझी 2 मिनिटं हवी. काय वाटतं तुला? तू माझ्यावर रागावलेस आणि माझ्याशी बोलत नाहीयेस. ते बोलून मला खूप आनंद झाला असेल. विक्रांत गेले 2 दिवस मी झोपले नाहीये. मला भूक नाहीये. नाही मी तुला इमोशनली ब्लॅकमेल करत नाहीये. नाही, तू माझ्याशी बोलावंस म्हणूनही मी तुला आग्रह करत नाहीये. पण तू माझ्याशी बोलत नाहीयेस म्हणून मला आतून खूप घुसमटायला झालं. तुला का सॉरी म्हणायचंय आत्या? कारण मी आत्या आहे तुझी आणि म्हणून मला तुला बोलायचा अधिकार आहे. फक्त एवढाच विचार केला मी. तुझ्या भावनांचा विचार नाही केला रे मी. तू त्या मुलाला स्वीकारून जो मोठेपणा दाखवलायस ना, तो खूप मोठा आहे विक्रांत. पण हा असा विचार न करता त्या बाळाविषयी नको नको त्या शंका घेत राहिले मी. आणि त्याच शंका घेताना मनात येईल ते बडबडत राहिले. माझं चुकलंय विक्रांत. आय नो आय वॉज रॉंग. पण हे फक्त माझंच होत नाहीये. मी ओळखते तुला विक्रांत लहानपणापासून. राग म्हणजे काय हे तुला माहित सुद्धा नव्हतं. राग म्हणजे काय हे कळायला लागल्यानंतर सुद्धा. पण म्हणून तुला कधी मी रागावताना पाहिलं नव्हतं विक्रांत. तू ना असा हिंसक राहतोस मनातून. माझ्या बाबतीत काय किंवा मोनिकाच्या बाबतीत काय, मी नाही बघू शकत तुला असं. कारण ह्या सगळ्याचा तुझ्यावर जो परिणाम होतोय ना, तो गेले 2 दिवस पाहते मी. मनापासून सॉरी. आय मीन इट. मोनिका पटो अथवा न पटो, पण तू ही परिस्थिती ज्या पद्धतीने स्वीकारलीस ना, मी ठरवले. आणि म्हणून मी डोहाळ जेवणाला येणार आहे. मनात काहीही न ठेवता. खूप बरं वाटलं. हलकं झाल्यासारखं वाटलं. चंद्र ए नाही मून ए गप हा चंद्र आहे. बरं आता ए, भांडू नाही, नका. मून आहे. बस बाबा बोल. आपण एक सेल्फी काढूया. एक काय रे, किती 5-6 काढू. ये चल बस इकडे. बस ये तू इकडे रे, मांडी त्याची. पुढे इकडे. हा बघ हा, तू हा. अरे मोहन हे काय चाललंय? सेल्फी काढतोय. हा, ये. अहो पण असे फोटो काढत बसलो तर कामं कशी होणार? अरे मी येतोय का? अरे काय चाललंय काय हो, मी तुमचं? पण अरे तेच मी म्हणते. एवढ्या मेहनतीनं हा चंद्र लावलाय आणि तुम्ही इथं या इकडे या. एकेकाला रट्टे देतो. अजिबात नाही. मी बघते कोणाला ते. हा बघ तू काढ. काढ रे मोहन, मी येतोय का? हा, तू असतो चंद्रावर डाग असतो, तू पाहिजे. हे बघा आले. काढा. नाही आता आपल्याला काय काढायची गरज नाही. हे प्रोफेशनल फोटोग्राफर आलेले आहेत. चला या बसा. अरे तू उभा राहा. तुमचं आहे ना हे. माझ्या मांडीवर. थांबा एक मिनिट, ऐकताय का? मेटर्निटी फोटोशूट आहे तुमचं, नाही बाळाची आई कुठे आहे? अगं बाई. आले अरे वा किती गोड दिसते ना. बरं बाळाचे बाबा येणार होते, ते कुठे? बाबा येतात थोड्या वेळाने. तोपर्यंत आजोबा चालतील का? 2 आहे 2. आणि बाळाचे काका पण 2 आहेत. हो आणि एक पण जो बा कोण? हे चला या. बरं एक मिनिट.
सगळ्यांनी आता बाजूला व्हा, तिला मी इथे बसव. ए, उठ उठ ये 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 सावकाश सावकाश बस 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 बस. ये इकडे चंद्रकोर हवी अख्खा नकोय चल चल इकडे ये कसला विचार करतोयस? मानसी, तुला आठवतंय का ग लग्नाच्या आदल्या दिवशी काय काय झालं होतं? हो, पण असं का विचारतोयस? काय नाही, असंच. आणि ती आपली लग्नाची सीडी कशी फॉरवर्ड रिवाइंड होते तसं काहीतरी मनात झालं. पण मला फक्त आमच्या इकडचं आठवतंय. तुमच्या घरी काय परिस्थिती होती? नुसता गोंधळ, पसारा, धावपळ. त्यात आजूबाजूचे पाहुणे होते, मामा मामी सुद्धा आले होते. रात्री म्हणजे आमचा गप्पांचा फडच रंगला होता. आणि मोनिकाच्या मैत्रिणी? तिची तर फुल गँग होती, गँग. मग काय रात्रभर दंगाच असेल? नाही नाही, म्हणजे त्यांची इच्छा होती दंगा करायची, पण आजूबाजूचे काय म्हणतील म्हणून आजोबांनी त्यांना स्मार्टली घालवलं. हो, ओके. पण ताई मात्र त्या दिवशी बाहेर गेली होती. कुठे? कुठे नेमकं आठवत नाही मला. तिच्या हाताला मेहंदी होती. आम्ही सगळे सांगत होते तिला, अगं नको जाऊ. कुणाला भेटायला गेली होती? एनी आयडिया? हा बरोबर, रिचाला भेटायला गेली होती. काय ना, रिचा त्याच रात्री US ला जाणार होती, सो ताई तिला भेटायला गेली होती. त्यावर आजी म्हणाली सुद्धा, अगं तू कशाला लग्नाच्या आदल्या दिवशी बाहेर पडतीयस, तिलाच बोलव ना घरी. पण ताईने कोणाचंच ऐकलं नाही आणि ती गेली बाहेर. कधी कधी ना ताई आमच्यापासून लपून तिच्या मैत्रिणींना बेडरूम मध्ये घेऊन गप्पा मारत बसायची. त्या काय बोलायला भेटल्या होत्या माहितीये तुला? नाही, मला ना ताईचं हे सिक्रेट शेअरिंग लहानपणापासूनच आवडत नाही. मला पण नाही आवडत. विक्रांत, त्या दिवशी भेटून त्या दोघी काय बोलत होत्या हे मी तुला सांगतो मानसी. मोनिकानं प्रेग्नन्सी टेस्ट केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली. व्हॉट? आणि त्या दोघी त्याबद्दलच बोलत होत्या. कसं हे? मोनिका लग्नाच्या आधी प्रेग्नंट होती हे तिला माहित होतं. नाही नाही, हे कोणी सांगितलं तुला? आणि त्या बाळाचं बिल माझ्या नावावर कसं फाडलं हे रिचाला सांगताना मी माझ्या कानाने ऐकलंय मानसी. She is a cheater. She is a liar, मानसी. विक्रांत,